करताय तुम्ही? या विद्यापीठामध्ये सातत्यानं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रम होतात आणि भाजपच्या ज्या काही संघटना आहेत त्याला पण विद्यापीठ हे फंडिंग करत असतं. तर आमच्या टॅक्समधून येणारा पैसा, आमचा जो पैसा आहे तो विद्यापीठ भाजपला कसा काय वापरू शकतो आमचा सवाल आहे. म्हणजे इथली न्याय व्यवस्था ही भाजपच्या दावणीला बांधली गेली, त्यातली प्रशासकीय व्यवस्था भाजपच्या दावणीला बांधली गेली, इलेक्शन कमिशन भाजपच्या दावणीला बांधलं गेलं आणि आता विद्यापीठ आणि विद्यापीठ सारख्या सगळ्या ज्या शासकीय संस्था आहेत या पण भाजपच्या दावणीला बांधायच्या आहेत का? आणि यासाठी कुलगुरूंनी राजीनामा दिला पाहिजे. कारण का विद्यापीठाचे कुलगुरू हे विद्यापीठाचे कुलगुरू राहिले नाहीत, ते भाजपचे कुलगुरू झालेत. विद्यापीठाकडून सांगण्यात येते की स्पर्धा आम्ही आयोजित केलेली नाही. मग उद्या एखादी संस्था, एखादी NGO अशी मागणी करेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मतदान चोरी करून बनलेले आहेत, मग मला एक सांगायचं आहे की विद्यापीठ प्रशासन अशा प्रकारचा GR काढून या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावणार आहे का विद्यार्थ्यांना? कशा प्रकारे आता निषेध करता येईल? हा प्रभारी संचालक जो आहे त्याने नागपूरच्या कुलगुरू पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी ही त्यांनी राबवलेली स्कीम आहे. त्याला नागपूरच्या विद्यापीठावर येण्यासाठी त्याने ह्या गोष्टी राबवलेल्या आहेत आणि तो प्रभारी संचालक असल्यामुळे त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची जी स्पर्धा आहे विद्यापीठ राबवते ती तात्काळ रद्द झाली पाहिजे. तशा पद्धतीचं परिपत्रक त्यांनी काढलं पाहिजे. व्हॉइस ऑफ देवेंद्रपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी, व्हॉइस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, व्हॉइस ऑफ आंबेडकर, व्हॉइस ऑफ भगतसिंग अशा स्पर्धा राबवा. ज्या सावित्रीबाईंच्या नावाने विद्यापीठ आहे त्यांच्या नावाने स्पर्धा राबवा. एका राजकीय माणसाची तुम्ही स्पर्धा राबवताय ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटून सत्तेमध्ये आले, मत चोरी करून सत्तेत आलेत, अशा लोकांची काय म्हणून तुम्ही भलामण करताय? कुठल्या पद्धतीचा संदेश देऊ पाहतोय विद्यापीठ? सगळी भाजपची आणि संघाची पिलावळ ह्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये बसलेले आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला HOD असेल, कुलगुरू असेल, प्रकुलगुरू असेल, सगळे नाकारते. आम्ही हे घेतलेच नाही किंवा आम्ही आयोजित केलं नाही असं म्हणतोय विद्यापीठ. अहो ते आता काही सांगतील. तुम्ही परिपत्रक का काढलं मग ऑफिशियल तुमच्या ह्याच्यावरती? सरळ तुम्ही रद्द करा. आम्ही घेतली नाही तर रद्द करा. रद्द केलं आम्ही इथून जातो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.